नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर हे आता वंदनाच्या घरासमोर आलेले असतात आणि आता जगदीशला बेदम कुत्र्यासारखी शिवाने मारहाण केलेली असते। इन्स्पेक्टर म्हणतात की आजी, तुम्ही म्हणता ना हे घर तुमच्या नावावर आहे, मग तुमच्याकडे त्याचे पुरावेसुद्धा असतील, मग दाखवा ते। माई आजी म्हणते की आहेच माझ्याकडे पुरावे आणि मी काय घाबरते काय। पटकन आता माई आजी ही कपाट उघडते आणि रस्त्यावर जगदीशने ते फेकलेले कपाट उघडून माई आजी ते पुरावे बघू लागते, पण त्यामध्ये आता माई आजीला पुरावे मिळत नसतात। इकडे आता कीर्ती ही दिव्याकडे तर दिव्या कीर्तीकडे बघत असते। कीर्तीचा सगळा प्लान आता दिव्याला समजलेला असतो आणि त्याच नंतर आता इकडे माई आजी म्हणते की अगं वंदे, या कपाटातच इथेच ठेवले होते ना गं, आणि कुठेच ते पेपर्स। वंदना म्हणते की इथेच ठेवले होते आई। ते दोघीही आता कपाटात ते पेपर बघू लागतात, तर शिवा तिथे येते आणि शिवासुद्धा आता पेपर बघू लागते आणि आता वंदनासुद्धा म्हणते सापडत नाही पेपर। माई आजी तोंडाला हात लावते आणि म्हणते की मी माझ्या हाताने इथेच ठेवले होते पेपर्स। नाटक करत आता जगदीश म्हणतो की अगं आई, तू असं काय करतेस, ते पेपर तू स्वतः तुझ्या हाताने माझ्या नावावर करून दिलेस ना, आणि आता विसरलीस की काय तू। आणि आई आजी म्हणते की अरे मेल्या, शुद्धीवर आहेस का तू, काय बोलतोयस। जगदीश म्हणतो की आई, मी तुझी शपथ घेतो, अगं मी खरं सांगतो, तू माझ्या नावावर केलीस, तुझी शपथ। आणि लगेच आता इन्स्पेक्टर जगदीशला म्हणतात मग तुम्ही दाखवा पेपर। हात जोडत जगदीश म्हणतो हो आहेत ना माझ्याकडे पेपर, आणि त्याच्या बायकोला पेपर आणावयास सांगतो आणि दिव्याला आता सगळं काही समजलेलं असतं आणि तेवढ्यात तिची बायको पेपर घेऊन येते आणि जगदीश ते पेपर्स इन्स्पेक्टरला दाखवतो आणि म्हणतो बघा बघा इन्स्पेक्टर साहेब, हे इथे माझं नाव आहे जगदीश पाटील आणि मीच जगदीश पाटील बरं का। आता माई आजी आणि शिवाला धक्का बसतो। माई आजी म्हणते अरे मेल्या, काय बोलतोयस, आणि तेवढ्या ते पेपर्स बघून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आजी अहो, पेपर्स तर यांच्या नावावर आहे, ही काय भानगड आहे। आणि त्यानंतर आता वंदना म्हणते नाही नाही, हे खोटं बोलतात। तर आता सीताई म्हणते की ठीक आहे, त्यांनी सही केली होती, तर मग तुम्ही सामान का बाहेर फेकतायत। जगदीश म्हणतो की साहेब, मी इथे राहायला आलो होतो, माझे मित्रसुद्धा आले होते, पण शिवानी इथे येऊन मारामाऱ्या सुरू केल्या। त्यानंतर आता आशू आणि शिवा हात करत म्हणतात ए काय बोलतोयस तू, आणि लगेच आता हात जोडून जगदीश म्हणतो बघितलं का साहेब, हे कशी गुंडगिरी करतात। अहो माझा एक लहान मुलगा आहे, हो बघा बघा तुम्ही। आता इन्स्पेक्टर जगदीशला म्हणतात की तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल आणि तुम्हाला तक्रार द्यावं लागेल की यांनी तुम्हाला मारलं म्हणून, आणि जे काही झालंय ते तुम्हाला तिथे सांगावं लागेल। जगदीश म्हणतो येतो ना। बोट करत आता सीताई म्हणते की हा जे काही बोलतोय ना ते सगळं खोटं आहे आणि याने मुद्दाम घडून आणलंय सगळं। आणि त्यानंतर आता माई आजी डोक्याला हात लावून रडू लागते, तर सीताई आता माई आजीला आता बाकावर बसवते आणि शांत व्हायला सांगते। सुहास आणि कीर्ती आता ते सगळं बघत असतात आणि आता कीर्तीसुद्धा रडू लागते। तर सुहास म्हणतो किटू, तुला काय झालं ग रडायला। आता वाकडं तोंड करत आता कीर्ती म्हणते की आनंदाश्रू आहेत रे सुहासे, आणि जसा विचार केला होता त्यापेक्षा हे तर भारीच होऊ राहिलं। आणि त्यानंतर आता जगदीश माई आजी समोर येत म्हणतो की आई, जातीस का नातीच्या बंगल्यावरती राहायला। सीताई आशू रागाने आता जगदीशकडे बघू लागतात। पुन्हा जगदीश म्हणतो जातीस का नातीकडे राहायला, तर जोराने सनकन माई आजी आता जगदीशच्या पुन्हा कानाखाली मारते आणि म्हणते की मी इथून कुठेही जाणार नाहीये। वंदना आता रागावून म्हणते जगदीश भाऊजी आता बस झालं, मी काही बोलत नाही, याचा अर्थ तुम्ही काहीही बोलताल ना ते मी सहन करून घेणार नाही। वंदना म्हणते की आमच्या दोन्हीही पोरींना आम्ही कष्टाने स्वतःच्या पायावर उभं केलं आणि कोण फुकटचं खातं हे सगळ्यांनाच माहिती। बोट करत आता माई आजी म्हणते की जोपर्यंत माझं घर मिळत नाही ना तोपर्यंत मी या घरासमोरच बसून राहणार, एवढं तू लक्षात ठेव मेल्या। आता शिवाला राग येतो। शिवा आता पुन्हा जगदीशला धरते आणि जोराने ढकलते। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल। माई आजी आता इन्स्पेक्टरला सांगते की अहो शिवानीचा त्यामध्ये काहीच दोष नाहीये। सीताई म्हणते की अहो साहेब, तुम्ही यांना पकडायचं सोडून यांना काय घेऊन जातायत, ह्या माणसाने सगळं काही नाटक केलंय। इन्स्पेक्टर म्हणतात अहो यांना लागलंय हेच पुरावे आहेत आणि त्यामुळे ना या दोघांना घेऊनच जावं लागेल। त्यानंतर आता शिवा सगळ्यांना समजावते आणि म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका, हा जगदीश ना आपलं काहीच वाकडं करू शकत नाही। आणि ताबडतोब आता शिवा इन्स्पेक्टर समोर तिचे हात पुढे करते, तर आशू देखील, आणि आता आशू आणि शिवाला इन्स्पेक्टर बेड्या घालतात। आणि तेवढ्यात आता इकडे सुहास कीर्ती खूप खुश होतात। हसतच आता सुहास म्हणतो की आपलं काम झालं किटू डार्लिंग, चल घरी जाऊन सेलिब्रेट करूयात। कीर्ती म्हणते अरे थांबणार आहे थोडा वेळ सुहास,
आणि आता शिवा ही रागाने जगदीशकडे बघते तर जगदीश आता हसू लागतो. इकडे सुहास कीर्ती हसत असतात आणि इन्स्पेक्टर साहेब आता आशू आणि शिवाला गाडीकडे घेऊन जाऊ लागताच आता सगळे चाळीतील लोक इन्स्पेक्टरला आडवे होतात आणि म्हणतात की शिवा कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही, शिवाला तुम्ही का चालवलंय. आणि सगळे लोक आता इन्स्पेक्टरचा रस्ता अडवतात आणि लगेच आता पाना गँग आणि चाळीतील सगळे लोक आता शिवाला घेऊन जाण्यासाठी विरोध करतात. आता बाकीचे हवालदार त्या लोकांना बाजूला करतात तर आशू आणि शिवा गाडीमध्ये बसतात. पण आता ते लोक काही ऐकत नसतात आणि काही चाळीतील लोक लगेच गाडीच्या समोर बसतात आणि आता सगळे लोक शिवाला सोडा, शिवाला सोडा असे म्हणत पोलिसांच्या गाडीसमोर बसलेले असतात. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर पुन्हा त्या लोकांसमोर येतात, त्यांना समजावं लागतात. पण ते चाळीतील लोक ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात शिवा कोणावरही या वस्तीमध्ये अन्याय होताना सहन करू शकत नाही आणि अन्यायाविरुद्ध ती उभी राहणार म्हणजे राहणार. खरी सत्याची बाजू आहे ती फक्त आमच्या शिवाची असे म्हणत लोक आता इन्स्पेक्टरला सांगत असतात. आणि एवढ्यात आता बंड्या पुढे येत इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब माझ्या मुलीला विचारा तुम्ही तिला काय व्हायचंय म्हणून. लगेच ती सांगेल आणि म्हणेल की मला शिवा व्हायचंय म्हणून. आणि लगेच आता बंड्या म्हणतो की याचा मला सुद्धा अभिमान आहे. आणि बंड्या म्हणतो की साहेब शिवा फक्त नाव नाही तर शिवा आधार आहे, आधार. आणि शिवा हा आमचा खरा अभिमान असल्याचे बंड्या इन्स्पेक्टरला सांगतो. बंड्या म्हणतो की शिवाच्या हातात आम्ही बेड्या बघूच शकत नाही आणि आम्ही शिवाला तुम्हाला नेऊ देणारच नाही. आणि तेवढ्यात जगदीश पुढे येतो आणि इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब तुम्ही कशाला थांबलात, आहो ही सगळी शिवाची माणसे आहेत. आणि आता चाळीतील लोक म्हणतात की साहेब हा फ्रॉड माणूस आहे, यांनी शिवाला अडकवलं आणि हे खोटं नाटक रचलं. आणि बाकीच्या चाळीतील बायका म्हणतात की आमच्या शिवाने कधीच कोणासोबत चुकीचं होऊ दिलं नाही. आणि सगळेजण आता पुन्हा विरोध करू लागतात. आणि त्यानंतर आता शिवा ही आशूला म्हणते की आशू हे लोक काही गाडीला जाऊ देणार नाही. आणि पटकन आता शिवा हवालदारी कॉन्स्टेबलला म्हणते की दरवाजा उघडा तर गाडीचा दरवाजा उघडला जातो. शिवा बाहेर येते तर सगळे लोक पुन्हा शिवास भोवती जमा होतात आणि सगळे म्हणतात की शिवा आम्ही तुला जाऊ देणार नाही. तर शिवाला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आता शिवा सगळ्यांना थांबवते आणि शिवा म्हणते की हे बघा माझी यामध्ये काहीच चूक नाही आहे, आम्ही काहीच केलं नाही, पण आत्ता आम्हाला जाऊ द्या कारण आत्ता जाणं गरजेचं आहे. लोक म्हणतात शिवा पण तुझी चूक नसताना आम्ही तुला कसे जाऊ देणार. शिवा म्हणते की आत्ता ऐका आणि शिवा आता त्यांना समजावते. त्यानंतर आता शिवा म्हणते हे बघा पोलीस त्यांचं काम करतात, यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. आणि त्यानंतर आता शिवा सगळ्या लोकांना समजावते आणि म्हणते तेव्हा प्लीज त्यांना त्यांचं काम करू द्या आणि तुम्ही त्यांना कायद्याच्या कामामध्ये अडचण देऊ नका आणि त्यांना त्यांचं काम करू द्या. आणि मला माहिती आहे मी जीव लावून जोडलेली ही माणसे आहेत, पण आता माझासुद्धा नाविलाज आहे. सगळ्या लोकांच्या डोळ्यात आता पाणी येत असतं. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब आशू आणि शिवाला जेलमध्ये घेऊन येतात. त्यानंतर आता शिवा म्हणते की यामध्ये आशूची काहीच चूक नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर म्हणतात अहो मी यामध्ये काय करू शकणार आहे मला तुम्ही सांगा बरं, कारण तुम्ही त्यांना मारले तेव्हा मला नाविलाजाने अटक तर करावीच लागणार आहे. शिवा आता इन्स्पेक्टरकडे बघते. इन्स्पेक्टर म्हणतात त्याचं काय आहे ना गुन्हेगारांना आपलीच बाजू राईट्स वाटत असते. शिवा म्हणते की अहो तुम्ही कोणाला गुन्हेगार म्हणता, गुन्हेगार तर बाहेर फिरतोय. इन्स्पेक्टर म्हणतात कागदपत्र त्यांच्याकडे आहे. शिवा म्हणते की अहो फ्रॉड केलाय त्यांनी. इन्स्पेक्टर म्हणतात मग तुम्ही इथे येऊन तक्रार करायची होती आणि विनाकारण तुम्ही कशाला कायदा हातात घेतला मग. शिवा म्हणते हे बघा तुमचं बरोबर आहे, पण त्याने अगोदर आमच्या घरातलं सामान बाहेर फेकलं आणि माझ्या आजीला त्याने त्रास दिला, हे बरोबर आहे का. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात हवालदार यांना आत टाका, हे असं काही ऐकणार नाही आहेत. आणि लगेच आता हवालदार हे आशू आणि शिवाला आतमध्ये टाकतात. त्यांच्याकडून मोबाईल जप्त केले जातात. आतमध्ये गेल्यानंतर आता आशू पुन्हा इन्स्पेक्टरला म्हणतो साहेब, तर आता इन्स्पेक्टर म्हणतात अजून काय ऐकून घ्यायचं तुझं, कायदा हातात घेतला नसता तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. आणि इन्स्पेक्टर म्हणतात की आता तुम्हाला असंच जेलमध्ये राहावं लागेल जोपर्यंत तुमचे घरचे बेलवरती सोडून घेऊन जात नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर आता शिवा काळजीत पडते तर आशू शिवाला समजावू लागतो आणि म्हणतो की शिवा तू नको काळजी करू. शिवा म्हणते कसं काळजी नको करू आशू. आणि लगेच आता शिवा म्हणते की तिकडे माझा जीव तळमळतोय आणि इथे गुदमरतोय. आणि शिवा म्हणते की आशू तुला माहिती आहे का आजीचा त्या घरामध्ये खूप जीव आहे, आजी तिथून कुठेही हलणार नाही.
आणि लगेच आता शिवा म्हणते, हे बघ माझ्या आणि काका कुठे आहेत, आपण लगेच त्यांना सांगूयात आणि त्यांना सांगून लवकर आपण इथून बाहेर पडलं पाहिजे आशू. आणि आता शिवाला काय करावे आणि काय नाही ते कळत नसतं. तर आता जेलमधून सुटता क्षणी आता शिवा आणि आशू आता जगदीशचे खरे सत्य कसे समोर आणतात, दिव्याकृतीचे भयानक सत्य समोर आणून दिव्याकृतीला घरातून हकालपट्टी करत शिवा आणि आशू आता कसे माई आजीला न्याय मिळवून माई आजीचे घर पुन्हा देतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.